नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन चैतन्याला म्हणतो, बोर्न टेस्टच्या सर्टिफिकेटमध्येच काहीतरी फेरफार करण्यात आला आहे. त्यामुळे आता तू कोर्टाची परमिशन काढ आणि पुन्हा एकदा रिपोर्ट तयार करून घे. म्हणजे आपल्याला सत्य काय आहे ते कळेल. पण एक मिनिट, एवढंच करून उपयोगाचं नाही आहे. कारण ॲडव्होकेट शिंदे हेच म्हणतील की हे सर्टिफिकेट व्हॅलिड नाही. त्यासाठी आपल्याला अजून काहीतरी दुसरा पुरावा शोधावा लागेल. त्यावेळी सायली शांत बसलेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू का शांत आहेस? काय झालं आहे? त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, हे वडगाव खरं आहे, त्या वडगावची जत्रा खरी आहे, त्याला लागलेली आग जरी खरी आहे तर मग त्या वडगावमध्येच आपल्याला काहीतरी सापडू शकतं. म्हणजे जर आपण वडगावचा विचार केला आणि तुम्ही जर वडगावला गेलात तर कदाचित सोनलबद्दल काहीतरी माहिती नक्कीच सापडेल. अर्जुनचे ही गोष्ट लक्षात येताच अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर आहे. समजा वडगावमध्ये गेल्यावर सोनलचं बर्थ सर्टिफिकेट मिळालं आणि हे सर्टिफिकेट दोन्ही आपल्याला कोर्टात सादर करता येतील आणि त्यामुळे तुला बेल नक्कीच मिळेल. इकडे गौरीला खूप ताप आलेला असतो. सर्वांनाच गौरीची खूप काळजी वाटत असते. गौरी फक्त सायलीताई असं बोलत असते. अश्विन गौरीला चेक करतो, तिचं टेम्परेचर पाहतो तर तिला भरपूर ताप आलेला असतो. इथे कल्पनाताई तिच्या उशाशी बसून तिची काळजी घेत असतात. गौरी फक्त सायलीताई एवढंच बोलत असते. ती बेशुद्ध पडलेली असते. त्यावेळी अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, आता मी हिला इंजेक्शन देतोय, पण तरीसुद्धा हिला बरं नाही वाटलं तर आपल्याला हिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. मी अगोदरच हॉस्पिटलला कळवून ठेवतो. असं म्हणत अश्विन हॉस्पिटलमध्ये फोन करतो. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य आपल्या कामाला सुरुवात करतात. वडगावला जायचं तर वडगावच्या जत्रेत लागलेली आग आणि त्याच्या संदर्भात डिटेल्स हे सगळं काही अर्जुन आणि चैतन्य मोबाईलवर पाहत असतात. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो, हा व्हिडिओ इन्स्पेक्टर सावंत यांना पाठव आणि त्यानंतर अजून वडगावबद्दल काही माहिती सापडते का त्याचा शोध घे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडगावच्या जत्रेत लागलेली आग आणि त्यानंतर बेपत्ता झालेली काही लोक यांच्याबद्दलची काय ज्या मिसिंग कंप्लेंट आहेत का ह्याची चौकशी कर. प्राची नावाची मुलगी हरवली होती का या सगळ्या गोष्टींचा शोध घे. जर तो इन्स्पेक्टर खोटा होता परंतु वडगावची जत्रा खरी होती, म्हणजेच इन्स्पेक्टर म्हणून आलेली व्यक्ती त्याची वडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच काहीतरी ओळख असणार. या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन हे किती भयंकर आहे. अर्जुन म्हणतो, हो, परंतु आपल्याला आता या सगळ्याच्या मुळापर्यंत जावंच लागेल. मी एक काम करतो, मी आता घरी जातो, घरच्यांना थोडा वेळ देतो आणि त्यानंतर मी स्वतः वडगावला जायला निघतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू जाणार आहेस का वडगावला? अर्जुन म्हणतो, हो, आता मला कितीही रिस्क घ्यायची आहे. जे काही करायचं आहे ते मी स्वतःहूनच करणार आहे. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन पण जे काही करशील ते अगदी व्यवस्थित कर, सावकाश कर. तर अर्जुन म्हणतो, हो, तू काळजी करू नकोस. चैतन्य म्हणतो, तू इथली काळजी करू नकोस, मी इथलं हँडल करेन. मी इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलतो आणि पुढच्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला लागतो. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, चल मी तुला कोर्टात सोडतो. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिथून निघालेले असतात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली थोडा वेळ आराम करत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रियाने कॉन्स्टेबल सीमा यांना फोन घेऊन यायला सांगितलेलं असतं. प्रिया श्वेताला फोन केलेला असतो. श्वेता फोन उचलताच प्रिया म्हणते, हॅलो, मी प्रिया बोलते. श्वेता म्हणते, हो, तुला मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलचा नंबर मी सेव्ह केला आहे, बोल काय झालं आहे. तर प्रिया श्वेताला म्हणते, श्वेता आता सायलीला बेल मिळाली नाही म्हणजे अर्जुन नक्कीच पेटून उठला असेल. त्यामुळे आता त्याच्यावर बारीक लक्ष ठेव, त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेव. तो काय करतोय, कोणता निर्णय घेतोय, कोणतं पाऊल उचलतोय, या सगळ्याकडे तुझं लक्ष असायला हवं. आता आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल कराव्या लागतील, त्यामुळे तुला लक्ष ठेवावंच लागेल. श्वेता म्हणते, हो, माझं लक्ष आहे, परंतु प्रिया इथे मात्र वेगळाच प्रॉब्लेम होऊन बसला आहे. प्रिया म्हणते, कसला प्रॉब्लेम? तर आता श्वेता म्हणते, अगं ती छोटी गौरी आहे ना आश्रमातली, तिला ताप आला आहे आणि अख्खं घर तिच्या अवतीभोवतीच फिरते. आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणते, खड्ड्यात गेली ती मुलगी. परंतु प्रियाचा हा चढलेला आवाज सायलीच्या कानी पडतो. सायलीला जाग येते. सायलीच्या लक्षात येतं की इथे कोणीतरी काहीतरी बोलतंय. म्हणून सायली उठून इकडे तिकडे पाहू लागते. तिला दिसतं कॉन्स्टेबल सीमा प्रियाच्या सेलच्या इथे उभे आहेत. प्रिया इथे श्वेताशी फोनवर बोलत असते, परंतु तिचे फोनवर पदर घेतल्यामुळे सायलीच्या काही लक्षात येत नाही. तरीसुद्धा सायली विचार करते आणि म्हणते, या सीमाताई प्रियाच्या सेलच्या इथे काय करतायत
आणि ही प्रिया अशी पुढे कोपऱ्यात जाऊन काय करते? सायली विचार करते. प्रियाच्या अशा हालचालीमुळे सायलीला संशय येत असतो, परंतु तिला नक्की काय आहे ते समजत नसतं. आता सुभेदारांच्या घरी अश्विन पुन्हा एकदा गौरीला चेक करतो. कल्पनाताई गौरीच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत असतात. अश्विन गौरीचं टेम्परेचर चेक करतो. प्रतापराव विचारतात, अश्विन, ताप थोडा तरी उतरला आहे का रे? अश्विन म्हणतो, नाही ना. खरं तर इंजेक्शन दिल्यानंतर टेम्परेचर कमी व्हायला हवं होतं, परंतु तिचा ताप कमीच होत नाही आहे. सर्वांनाच गौरीची काळजी वाटत असते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, पण हिला ॲडमिट नको ना रे करूया. त्यावेळी श्वेता नाटकं करत म्हणते, हो मलाही असंच वाटतं. गौरी इतकी लहान आहे, या लहान वयात तिला ॲडमिट नको करूयात. तर अश्विन म्हणतो, हो मी सुद्धा तिचा ताप कमी होण्याचीच वाट पाहतोय. आणि त्याचवेळी अर्जुन येतो. अर्जुन पाहतो सगळेजण काळजीत बसलेले असतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही सर्वजण इथे काय करताय? त्यावेळी कुसुमताई अर्जुनला म्हणतात, बघा ना अर्जुन सर, गौरीला ताप आलाय आणि गौरी तापाने फणफणते, फक्त सायलीचं नाव घेत आहे. आता मात्र अर्जुनलाही गौरीची काळजी वाटत असते. अर्जुन अश्विनला विचारतो, अश्विन काय झालं आहे नक्की गौरीला? अश्विन म्हणतो, तिला ताप आहे. मी ट्रीटमेंट सुरू केली आहे, परंतु काहीच फरक पडत नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, अश्विन आपण हिला हॉस्पिटलला ॲडमिट करूयात का रे? अश्विन म्हणतो, हो मी प्रोसेस सुरू केली, पण हिच्याकडे पाहता आम्हाला असं वाटतंय की हिचं खरं औषध काहीतरी वेगळंच आहे. अर्जुन विचारतो, म्हणजे? तर अश्विन म्हणतो, बघ ना, अरे ती सायली वहिनीची केवढी आठवण काढते. तिच्या ओठावर फक्त सायलीताईचं नाव आहे आणि म्हणूनच मला तरी असं वाटतं की सायली वहिनी आल्याशिवाय हिला काही बरं वाटणार नाही. कल्पनाताई म्हणतात, सायली घरी नाही म्हणून या निरागस लहान मुलीला ताप आला आहे आणि सायलीवरच आरोप आहे की ती लहान मुलांची तस्करी करते. कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असतं. कल्पनाताई म्हणतात, जगात न्याय नाही हेच खरं आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायलीला ज्या इन्स्पेक्टरने अटक केली ना, त्याने हे दृश्य बघायला हवं होतं. अर्जुन म्हणतो, मी आलोच. असं म्हणत अर्जुन बाहेर येतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांना फोन लावतो. इन्स्पेक्टर सावंत, तुमची थोडी हेल्प हवी होती. तुम्हाला आठवतं आहे का? म्हणजे तुमच्या कॉन्स्टेबलना ज्यावेळी एक रस्त्यावर मुलगी सापडली होती आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं होतं, तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो आठवलं. त्यानंतर सायली मॅम तिला आश्रमात घेऊन गेल्या होत्या, आठवते ना मला, पण काय झालं नक्की? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, तीच गौरी, आता ताप येतोय, ती सतत सायलीचं आठवण काढते आणि म्हणूनच तिला सायलीला भेटवायचं होतं. त्यासाठी परवानगी मिळेल का? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की मिळेल ना, परंतु स्पेशल रूममध्ये नाही. ज्या ठिकाणी पोलीस आहेत, CCTV कॅमेरे आहेत अशा ठिकाणी मिळेल, कारण सायली मॅमवर फॉक्सो लागला आहे. अर्जुन म्हणतो, काहीच हरकत नाही, तशा जागेवर जरी परवानगी मिळाली तरीसुद्धा चालेल. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मग तुम्ही त्या मुलीला घेऊन या, तोपर्यंत मी जेलर आणि इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलतो. सायलीला कॉमन रूममध्ये आणलं जातं. सायली आता आशाताईंना विचारते, कोण आलं असेल मला भेटायला? तर त्यावेळी अर्जुन गौरीला घेऊन आलेला असतो. गौरी मोठ्यानेच आवाज देत म्हणते, सायलीताई. आता गौरीला पाहून सायली खूप खुश होते. गौरी धावत पळत येते, सायलीला मिठी मारते. सायली तिला जवळ घेते, मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवते, तिच्या गालावर खूप सारी पप्पी घेते आणि विचारते, गौरी बाळा तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? तर गौरी म्हणते, हो सायलीताई मी बरी आहे. आणि तू इथे काय करतेस? तू घरी का येत नाहीस माझ्यासोबत? चल आता आपण घरी जाऊया. तर सायली गौरीला समजावत म्हणते, गौरी बाळा माझं एक महत्त्वाचं काम आहे ना, ते झाल्यानंतर मी येईनच. तर गौरी म्हणते, नाही आत्ताच्या आत्ता तू माझ्याबरोबर यायचं आहे. सायली म्हणते, नाही गौरी बाळा, तसं मला येता येणार नाही तुझ्यासोबत. मला यायला नक्की आवडलं असतं, पण काय करणार, कामसुद्धा महत्त्वाचं आहे ना. ते काम झाल्यावर मी नक्की येईन, पण तू मधुभाऊ आणि कुसुमताईंना त्रास देत नाहीस ना? तर गौरी म्हणते, नाही सायलीताई. तर गौरीला खूप ताप आलेला असतो हे सायलीच्या लक्षात येतं. ती विचारते, कुसुमताई गौरीला तर ताप आहे, तिचं अंग गरम आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो तिने तुझी आठवण काढून ताप घेतला आहे. गौरी म्हणते, सायलीताई मला तुझी खूप आठवण येते. तू माझ्यासोबत नाही आहेस ना, म्हणून मला ताप आला आहे. सायली म्हणते, गौरी बाळा असं करून कसं चालेल, सांग बरं. अगं स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःला काही होऊ द्यायचं नाही. आणि तू जर आजारी पडलीस तर मी आल्यानंतर कोणासोबत खेळायचं? त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची. बाळा स्वतःकडे असं दुर्लक्ष करू नकोस, घेशील ना तू काळजी? तेव्हा तिथली दुसरी कैदी सायलीकडे पाहते आणि म्हणते, सायलीला मुलगी आहे? मला तर माहीतच नव्हतं. तर त्यांच्या सेलच्या ज्या मॅडम असतात आशाताई, त्या म्हणतात, नाही सायलीला मुलगी नाही आहे. खरं तर सायली पहिल्यांदाच प्रेग्नंट आहे, परंतु या दोघी अशा आहेत अगदी मायलेकीसारख्या. त्यावेळी आता सायली अर्जुनला म्हणते की बरं झालं तुम्ही गौरीला इथे घेऊन आलात.
कुसुमताई, गौरी खूपच कोमेजून गेली आहे गं. तर कुसुमताई म्हणतात, हो, लेकरू तुझा आठवण काढते गं सतत, तुझ्या नावाचा जप करते आणि पूर्ण कोमेजून गेली आहे. सारखं सायलीताई हेच नाव तिच्या ओठावर असतं आणि या सगळ्यात तिला ताप आला आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, एवढीशी लहान मुलगी, काही दिवसांपूर्वीच तुमची भेट झाली तरीसुद्धा ही लहान मुलगी तुझी आठवण काढून रडतीये, ताप घेते आणि तुझ्यावर आरोप काय आहे? लहान मुलांची तस्करी करते असा. किती भयंकर आहे हे सगळं. तर गौरी सायलीला म्हणते, सायलीताई मला एक गोष्ट सांग ना. परंतु आशाताई सायलीला म्हणतात, भेटायची वेळ संपली आहे. सायली गौरीला समजावते आणि म्हणते, गौरी बाळा, मी तुला आता गोष्ट नाही सांगू शकत, पण घरी आल्यानंतर मी तुला छान छान गोष्टी नक्की सांगेन. बाळा तू आता घरी जा, आराम कर आणि हो, बरं व्हायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊ आणि कुसुमताईंचं ऐकायचं. तू जर त्यांचं ऐकलंस ना तर सगळ्यांना असं वाटेल की सायलीताईने तुला काहीच शिकवलं नाही आहे आणि मग तुला आवडेल का मला कोणी असं बोललेलं. मग गौरी विचारते, मी शहाणी मुलगी झाले तर तू लवकर येशील का घरी? तर सायली गौरीला म्हणते, हो, नक्की येईन आणि लवकर येईन. आता अर्जुन सायलीला म्हणतो, आम्हाला आता निघावं लागेल. आता मी या दोघींना घरी सोडतो आणि ह्यानंतर वडगावला सोनलच्या गावी जातो. सायली अर्जुनला म्हणते, मला खात्री आहे सर्व पुरावे घेऊन तुम्ही नक्की याल. अर्जुन म्हणतो, रात्री यायला उशीर होईल त्यामुळे आपण कोर्टातच भेटू. सायली म्हणते, काही हरकत नाही, पण जे करताय ते अगदी सावकाश करा. आणि आता अर्जुन तिथून निघतो. त्यावेळी अर्जुनचं लक्ष तिथल्या असणाऱ्या CCTV कॅमेऱ्याकडे जातं. अर्जुन स्वतःशीच म्हणतो, या कॅमेऱ्यातील CCTV फुटेज घ्यावं लागेल. आता सायलीचं लहान मुलांवर किती प्रेम आहे, ती लहान मुलांचा किती जीव लावते यातूनच दिसून येईल असं म्हणत आता अर्जुनने ते CCTV फुटेज घ्यायचं ठरवलेलं असतं. सायलीला मात्र गौरीची खूप काळजी वाटत असते. इकडे सुभेदारांच्या घरी श्वेता गौरीला झोपवत असते आणि अर्जुनची निघायची घाई सुरू असते. अर्जुन म्हणतो, मम्मा, आता हा आवाज श्वेताने ऐकलेला असतो. अर्जुन कुठे जातो याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी श्वेता खोलीबाहेर पडते. अर्जुन म्हणतो, मम्मा, नाही नको, मी आज ऑफिसला जात नाही आहे, तर मी जरा पनवेलच्या बाहेर जात आहे. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर अश्विन अर्जुनला विचारतो, अरे दादा, पनवेलच्या बाहेर म्हणजे एक्झॅक्टली कुठे जातो आहेस? तर अर्जुन म्हणतो, आता सांगायची वेळ नाही, मी नंतर सांगेन. प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, बरं, एक गोष्ट फक्त सांग की हे सगळं काही सायलीच्या केसच्या संदर्भात आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो. आता मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं की केसच्या बासाठी अर्जुन कुठेतरी बाहेर जातो आहे. तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य. चैतन्य म्हणतो, बोनेटच्या सर्टिफिकेटसाठी आपण अप्लाय केलं होतं आणि त्यासाठी कोर्टाने पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक. आता आपल्याला रिपोर्ट जसे हवे तसे मिळतील. मला खात्री आहे की आता खरे रिपोर्ट आपल्याला हाती येतील. तर चैतन्य म्हणतो, हो नक्कीच. परंतु अर्जुन, तू कधी येतो आहेस? अर्जुन म्हणतो, हो, मी आत्ताच निघत आहे. आधी तिथे येतो असं म्हणत आता अर्जुन निघतो. अर्जुन बाहेर पडतो तेवढा श्वेता आतमध्ये येते. ती विचारते, अर्जुन सरांना जेवायला वाढू का? त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. तर अश्विन श्वेताला म्हणतो, अगं, तो आत्ताच बाहेर गेला आहे. श्वेता विचारते, हो, ऑफिसला गेलेत का? परंतु अश्विन काही बोलणार त्याचवेळी गोलूच्या रडण्याचा आवाज येतो. कल्पनाताई म्हणतात, गोलू उठलाय वाटतं. जा श्वेता, बघ. आता मात्र श्वेताचा नाईलाज होतो आणि तिला गोलूला पाहायला जावं लागतं. श्वेताने आता फोन केलेला असतो आणि म्हणते, मला काही माहीत नाही अर्जुन नक्की कुठे गेला, पण ऑफिसच्या कामासाठी नक्कीच गेला नाही आहे, कारण तो खूप घाईघाईत गेला. तर महिपत शिकरी श्वेताला म्हणतो, म्हणजे तो वाटतं त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. इथे सचिनला श्वेताला म्हणतो, आणि तू त्यांच्या घरावर लक्ष ठेव. इथे कल्पनाताई गोलूसाठी जेवण घेऊन येत असतात. सचिन म्हणू लागतो, तुला आता त्या घरावर लक्ष ठेवावं लागेल आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगावी लागेल. तर त्यावेळी महिपत शिकरी श्वेताला म्हणतात, आणि हो, जरा जपून हो, तू कोण आहेस हे कोणाला कळायला नको. श्वेता म्हणते, नाही कळणार, कोणाला सत्य कळणार नाही याची काळजी घेईन. तुम्ही फक्त लक्ष ठेवा. सचिन म्हणतो, तू काळजी करू नकोस, आता आम्ही आमची माणसं कामाला लावतो. त्याचवेळी कल्पनाताई रूमचा दरवाजा उघडतात आणि आवाज देत म्हणतात, श्वेता. आता मात्र श्वेता घाबरते आणि इकडे महिपत शिकरी आणि सचिन आणि राकेशही घाबरतात. परंतु श्वेता त्यावेळी आपला मोबाईल लगेच बाजूला ठेवते. कल्पनाताई म्हणतात, श्वेता, अगं, गोलूला भूक लागली असेल ना, भरवून घे. तर श्वेता म्हणते, हो, गोलूला भूकच लागली आहे, चला गोलू, मम खाऊया. असं म्हणत श्वेता लगेच गोलूला भरवायला घेते. इकडे अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत डॉक्टरांकडे आलेले असतात. अर्जुन डॉक्टरांना म्हणतो,
यावेळी काही चूक व्हायला नको, कोणी हे रिपोर्ट बदलायला नको, अगदी कोणत्याही परिस्थितीत हे रिपोर्ट खरेच यायला हवेत. तर चैतन्य डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, सायली वहिनी निर्दोष असण्याचा पुरावा आमच्या हाती असणं खूप गरजेचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. तर डॉक्टर अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः या सगळ्यामध्ये जातीने लक्ष घालेन आणि प्रत्येक पावलाची माहिती मी चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना देत जाईन. मी स्वतः सगळ्याची टेस्ट करेन. आणि सगळ्यांचं बोलणं ऐकत बाहेर एक वॉर्डबॉय उभा असतो. डॉक्टर अर्जुनला म्हणतात, अगोदर आपण पेपरवर्क करून घेऊ आणि त्यानंतर टेस्ट करायला घेऊ. त्याचवेळी त्या कर्मचाऱ्याच्या हातून जो बाहेर उभा असतो त्या फाईल्स काही खाली पडतात आणि तो घाबरतो आणि सॉरी सर, परंतु अर्जुनचा त्याच्यावर बारीक लक्ष असतं. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं, सायली रेणुकाच्या मुलाला भरवत असते. तेव्हा प्रिया म्हणते, किती छान अभिनय करते ना सायली. मला तर असं वाटतं की या अभिनयासाठी तिला एखादा अवॉर्ड वगैरे द्यायला हवं. ती आशाताईंना म्हणते, आशाताई, अगं तू सुद्धा विसरलीस का? अगं ह्या मुलाला सायलीकडे तू कशी काय देऊ शकतेस? सायली इथे कुठल्या आरोपाखाली आली आहे हे तू विसरलीस का? असं असताना सुद्धा तिच्याकडे लहान मुलं तू दिलेस. लहान मूल तिच्याकडे देणं किती धोक्याचं आहे हे तुला माहिती नाही आहे का? अगं अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा व्हिडिओ काढण्याचा आरोप आहे हिच्यावर, आणि असं असताना तू या लहान मुलाला तिच्याकडे दिलीस. अगं तस्करी करणारी बाई आहे ती, उचल त्या मुलाला. आशाताई, या बाळाला अगोदर इथून घेऊन जा. या सायलीचा काही भरोसा नाही, याचासुद्धा जीव घेईल, असं प्रिया म्हणत असते. ती म्हणते, वरवर दाखवत असेल की हिला किती काळजी आहे, पण हिच्या मनात तर प्लॅनिंग चालू असेल ना की आपल्याला माणसांच्या ताब्यात याला कसं देऊ. आता मात्र सायली चिडते आणि प्रियाला म्हणते, प्रिया, अगं किती विकृत आहेस गं तू. प्रिया म्हणते, विकृत? आणि मी बघा. सायली कोणाला विकृत म्हणते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली प्रियाला ठणकावून सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तू ना कोर्ट आहेस ना न्यायाधीश, त्यामुळे माझ्या बाबतीचे निर्णय घेण्याचा तू प्रयत्न करू नकोस, निकाल तर अजिबात देऊ नकोस. प्रिया मनात म्हणत असते, मला सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवावंच लागेल. अर्जुन नक्की काय हालचाल करत असेल. त्याच वेळी आशाताई सायलीकडे येतात आणि म्हणतात, सायली, तुला भेटायला कोणीतरी आलंय. आता हे प्रिया ऐकते आणि म्हणते की सायलीला भेटायला कोण आलं असेल यावेळी? अर्जुन आला असेल का? आता सायलीला भेटायला नेमकं कोण आलं आहे हे आपल्याला पुढच्या भागामध्येच कळेल. मालिकेच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.